गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला आज आपण बनवणार आहोत आपल्या लाडक्या बाप्पांसाठी उकडीचे मोदक, ते पण झटपट. खूप कमी सामानामध्ये आणि कमी वेळामध्ये आपण आज बाप्पांसाठी नैवेद्य बनवणार आहोत. तुम्ही सुद्धा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा किती छान मस्त असे आपले मोदक तयार झालेले आहेत ना. तर हीच रेसिपी मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे. चला तर वेळ न वाया घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही तुकडा किंवा अखंड इंद्रायणी तांदूळ घ्यायचा आहे. बासमती तांदूळ घेऊ नका, कारण गार झाल्यानंतर पीठ त्याचं खूप सुकं होऊन जातं. तर त्यासाठी आपण इंद्रायणी वासाचंच तांदूळ घ्यायचं आहे. ते 2 तासासाठी भिजवून घ्यायचं आहे. छान असं भिजल्यानंतर आपण ते मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहोत. हे बघा ही अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. थोडंसं बारीकच आपण दळायचं आहे. ह्याच्यामध्ये 3 चमचे साजूक तूप ॲड करायचं आहे. हे आता गॅसची फ्लेम मंद आचेवर ठेवून छान असं एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजेच उकड घालून घ्यायची आहे. एकसारखं हलवत राहायचं आहे, कढईला चिटकून द्यायचं नाही अजिबात. अशा पद्धतीने हे छान अशी उकड घ्यायची आहे आपल्याला. हे बघा किती छान स्पंज सॉफ्ट झालेला आहे ना. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा बनवा. त्यानंतर आपण सारण बनवणार आहोत. त्यासाठी 3 चमचे तूप, 1 वाटी खोबऱ्याचं कीस आणि अर्धी वाटी गूळ घ्यायचा आहे. हे एकजीव करून झाल्यानंतर खसखस आणि ड्रायफ्रूट्सची पावडर ॲड करायची आहे, किंवा तुम्ही ड्रायफ्रूट्स चिरून घेतलात तरी काही हरकत नाही. हे जे उकड घेतलेलं आहे ते छान असं 2 मिनिटासाठी मळून घ्यायचं. हे बघा किती छान सॉफ्ट झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण चाळणीला तूप लावून घ्यायचं आहे. तुमच्याकडे केळीचं पान असेल तर केळीच्या पानाला सुद्धा तुम्ही तूप लावू शकता. हे बघा हे अशा पद्धतीने पारी तयार करायची आहे. अगदी सोपी पद्धत आहे. सारण भरून असे छान असे मोदक वळून घ्यायचे आहेत. हे बघा किती छान पारी आलेली आहे. थोडंसं पीठ लावूनच करायचं आहे, जेणेकरून हाताला चिटकणार नाही आणि अगदी पारी सुद्धा परफेक्ट जमून जाईल. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच्यावर आपण गरज असेल तर तुम्हाला थोडंसं केसर लावून घ्यायचं. कशी झालेली आहे उकडीचे मोदक कमेंटमध्ये नक्की सांगा.